भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेले तसेच विद्यमान जिल्हा समन्वयक म्हणून जबाबदारी पार पडणारे नितीन भुतडा शेवटच्या दिवशी आपला अर्ज मागे घेणार की निवडणुकीच्या रिंगणात राहणार हे आज स्पष्ट होणार आहे। मात्र यामुळे शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे। ही जागा महायुतीत शिवसेनेला सुटली आहे। या ठिकाणी दुष्यंत चतुर्वेदी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। मात्र यावेळी महायुतीमधील घटक पक्षांचे प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक, भाजपचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके, माजी राज्यमंत्री मदन येरावार तसेच पदाधिकाऱ्यांना बोलवण्यात आलं नसल्याचीही माहिती समोर येते। त्यामुळे भाजप एकाकी किल्ला या निवडणुकीत लढवणार की उमेदवारी अर्ज मागे घेणार याकडे लक्ष लागले। आणि या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश फाळके आपल्याला अधिक अपडेट देतील। निलेश, यवतमाळ विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी जर पाहिलं तर भाजपचे बंडखोर उमेदवार नितीन भुतडा हे आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। यापूर्वीच महाविकास आघाडीचे जे उमेदवार साहेबराव कांबळे होते त्यांनी आपला निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे या निवडणुकीत एक वेगळीच रंगत आणि चुरशीची होणार आहे। सोबतच ही जागा जी आहेत महायुतीमधील शिंदे सेनेला सुटली असल्याने या ठिकाणी दुष्यंत चतुर्वेदी यांनी आपली दावेदारी भक्कम केल्याचेही बोलल्या जात आहे। मात्र महायुतीमधीलच जे घटक पक्ष असलेले भाजप आणि शिंदे सेना यांची जे उमेदवार आता रिंगणात उभे आहेत त्यामुळे भाजपच्या वतीने बंडखोर उमेदवार नितीन भुतडा यांची उमेदवारी जर कायम राहिली तर शिंदे सेनेची पुन्हा डोकेदुखी वाढणार आहेत आणि त्यामुळे एकंदरीत जर जिल्ह्याचं चित्र जर पाहिलं तर 446 मतदार या निवडणुकीमध्ये आहेत। यातीलच महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी माघार घेतल्याने महाविकास आघाडीची जे मताधिक्य आहेत ते आता कोणाच्या बाजूने झुकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहेत। एकंदरीत आज दुपारी 3 वाजेपर्यंत जर भाजपने बंडखोर उमेदवार नितीन भुतडा यांनी आपली उमेदवारी मागे जर घेतली तर निवडणुकीच्या रिंगणात 2 अपक्षासह दुष्यंत चतुर्वेदी शिंदे सेनेकडून यांच्यात ही लढत होणार आहे। मात्र भाजपने जर आपला दावा कायम ठेवला तर ही या लढतीकडे अत्यंत चुरशीची ही लढत होणार आहे आणि यात मतदान हे जे कोणाच्या बाजूने झुकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। निलेश फाळके, एबीपी माझा, यवतमाळ। निलेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।